नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. गेल्या काही दिवसापासून राज्यात नव्हे तर देशातील शेतकऱ्यांसाठी एक चर्चा सुरू आहे, ते म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता ची रक्कम दुप्पट होणार. म्हणजे 6,000 ऐवजी 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार. अशा प्रमाणात जे चर्चा आहे ती सुरू आहे. नेमकं काय आहे सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता पहा, अनेक शेतकरी आशेने वाट पाहत आहेत, मात्र आता यावर चर्चा थेट राज्यसभेतून स्पष्ट माहिती समोर आली असून शेतकऱ्यांचं नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. तर सध्या केंद्र सरकारच्या PM किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. 6,000 रुपये ऐवजी आता 12,000 रुपये येणार असे दावे करण्यात येत आहेत. काय हे संपूर्ण माहिती. प्रत्येकी 2,000 रुपये थेट DBTच्या मार्फत म्हणजे आधार संलग्न बँकेच्या माध्यमातून पडत असतात. थेट बँकेला जे आधार कार्ड लिंक आहे त्यालाच पैसे पडत असतात या PM किसान योजनेचे. आता नमो शेतकरी योजनेचे पण पैसे येणार आहेत, पण PM किसान योजनेचे 6,000 रुपये वार्षिक भेटतात, त्याचा 12,000 रुपये होऊ शकतात का, तर या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहूत. पण पहा, प्रत्येकी 2,000 रुपये थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात. आता या योजनेअंतर्गत एकूण 21 हप्ते देण्यात आले आहेत. 22वा हप्ता हा कधी येणार आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती पाहूत. तो पाहण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येतील. या यूट्यूब चॅनलला या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका. आता लवकरात लवकर हे जे 6,000 रुपये ते वार्षिक भेटत असतात, या 6,000 ऐवजी आता 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येतात का, पण अद्यापही असा निर्णय झाला नाही. पण एक निर्णय होण्याची शक्यता आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला 6,000 रुपये ऐवजी 12,000 रुपये हे PM किसान योजनेच्याद्वारे यायला पाहिजे, कारण की शेतकऱ्यांना पण या पैशाची आणि अशा योजनेची गरज असते. धन्यवाद.